नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनल शंखनादवर तुमचे परत एकदा स्वागत. गलवान चकमकीला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं आणि भारतीय सैन्याने केलेल्या पराक्रमाच्या शर्तीमुळेच आपण चीन्यांना मागे ढकलू शकलो. त्यानंतर तेवढ्यावरच न थांबता पेंगांग त्सो लेकच्या दक्षिणेचा भागसुद्धा म्हणजे उंचावर जे भाग होता तो आपण कब्जात घेऊन तिथेसुद्धा चीन्यांना मागे सरकावे लागले. म्हणूनच भारतीय लष्कराचा हा पराक्रम असला तरीही त्याचबरोबर एक राष्ट्रीय इच्छाशक्ती किंवा देशाच्या संरक्षणासाठी बदललेले राजकीय धोरण हे सुद्धा याला जबाबदार आहे असं मला वाटतं. आपण थोडं मागे जाऊया, म्हणजे जवळजवळ 4 ते 5 वर्ष मागे. सप्टेंबर 2016मध्ये थलसेनेने केलेला सर्जिकल स्ट्राईक जो पाकिस्तानात आपण केला होता, तो आपण स्ट्राईक सक्सेसफुल झाल्यावर जगापुढे आणला. ह्याआधी अशा कारवाया झाल्या नसतील असे अजिबात नाही, पण त्याला प्रसिद्धी आपण कधीही दिलेली नव्हती आणि प्रथमच आपण हे केलं असं आपल्याला म्हणता येईल. आता हे बरोबर का चूक याचा उहापोह आपण आज इथे करणार नाही आहे, परंतु त्याच्या परिणामाविषयी बोलणं फारच महत्त्वाचं आहे. आपण या केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे, या कारवाईमुळे पाकिस्तानला काही काळ का होईना जरा शांत बसावे लागले, हे तेवढेच खरे. पण ही शांतता फार काळ काही टिकली नाही आणि पुलवामा घडले. परंतु परत एक भेकड हल्ला असं त्याकडे पाहत आपण चूप बसलो नाही. याला प्रत्युत्तर किंवा प्रतिसाद अगदी आपण चोखरित्या दिला. वायुसेनेच्या मिराज विमानांनी बालाकोटमध्ये पाकिस्तानमध्ये बरंच आत शिरून त्यांच्या आतंकवाद्यांच्या अड्ड्यांवर हमला बोलला आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांना क्षती पोचवली. त्यामुळे पाकिस्तान तर पार हादरून गेला. भारतीय वायुसेनेच्या इतिहासातच शांतताच्या काळात सरहद्द पार करून पहिल्यांदाच हा हमला आपण केला होता असं म्हणता येईल. मी 1999चंच उदाहरण देतो. कारगिल युद्धात सुद्धा सीमारेषा न पार करता वायुसेनेने हमला करावा असे तेव्हाच्या सरकारने सांगितले होते, कारण आपण शांतता या तत्वाचा फारच जास्त वापर करतो. परंतु बालाकोटमध्ये आपण पाकिस्तानात बरंच आत फिरून त्यांच्यावर हमला केला आणि त्याची परवानगी सरकारने दिली. हे एक अतिशय धाडसी पाऊल होते असंच आता म्हणावं लागेल. अगदी सर्व जगभर अशी समज आहे की वायुसेनेचा युद्धात जर उपयोग केला तर युद्धी स्थिती अधिक बिकट होते आणि अजूनच भडकतं युद्ध. म्हणूनच साधारणतः काय करतात, म्हणजे आपणच नव्हे तर जवळजवळ सर्व राष्ट्र वायुसेनेचा उपयोग करायचा टाळतात. म्हणजे जितका वेळ थलसेनाने किंवा सुरक्षा सेनेने कार्य होऊ शकते तेवढे ते भागवायचा प्रयत्न करतात. पण शांतता काळात हा हमला करून भारताने उचललेले हे पाऊल धाडसाचे तर होतेच, पण त्याबरोबरच सेनेचा आत्मविश्वास वाढवणारे होते, हे आता आपल्या लक्षात येईल. या एक नव्हे तर 2 सर्जिकल स्ट्राईकनी, म्हणजे प्रथम थलसेनेच्या आणि नंतर वायुसेनेच्या, सरकारच्या रक्षा युद्ध धोरणात बदल झाला असेच आपल्याला म्हणता येईल.
आणि या बदलामुळे सेनेचे आत्मविश्वास खूपच वाढला. त्याचप्रमाणे फक्त सेनेचाच आत्मविश्वास वाढला नाही, तर या धोरणात्मक बदलामुळे सामान्य नागरिकांनाही फारच आनंद झाला. देशाच्या सुरक्षतेसाठी जय्यत तयार असणाऱ्या लष्कराच्या धाडसाला जर राजकारण्यांच्या निर्णायक क्षमतेची जोड लाभली किंवा राजकीय इच्छाशक्तीची जोड लाभली तर काहीही साध्य होऊ शकते, हे या 2 सर्जिकल स्ट्राईक्सनी आपल्याला दाखवून दिले. या पार्श्वभूमीवर आता आपण गलवानमधील चकमकीकडे बघूया. आपल्या सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाचे आश्चर्य हे जे कारण मी तुम्हाला सांगितलं ते पाहिल्यावर कोणालाही वाटणार नाही, कारण आपलं सैन्य सदा तयारच असतं. गलवानमध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की शत्रू बलाढ्य होता, पण भारतीयांनी म्हणजे भारतीय सेनेनी आणि राजकारण्यांनी दाखवलेल्या साहसामुळे किंवा साहसापुढे आणि चिकाटीपुढे चीन्यांना नमते घ्यावे लागले. 15 जून रोजी लेफ्टनंट कर्नल बाबूच्या नेतृत्वाखाली जवानांनी जी पराक्रमाची शर्थ केली आणि चीन्यांविरुद्धचा लढा जिंकला, तो प्रेरणादायी तर ठरलाच होता, पण त्यामुळे चीनी सैनिक पार हादरलेच. भारतीय लष्कराचे हे नवे रूप त्यांना अचंबित करून गेले असंच म्हणता येईल. आता स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे जवळजवळ 60-65 वर्षापर्यंत सर्व सरकारांनी चीन्यांच्या सीमारेषेच्या प्रदेशाकडे जरा दुर्लक्षच केले असं आपल्याला म्हणता येईल. 1962च्या पराभवाचे ओझे आपण जवळजवळ 50 वर्ष वाहत होतो असंच यावरून दिसून येतं. त्या प्रदेशात म्हणजे पूर्व लडाखमध्ये दुर्लक्ष करण्याचे दुसरे कारण हे होते की सर्व सरकार आपले याच्या पूर्वीचे जरा पाकिस्तान सेंट्रिक होते. म्हणजे पाकिस्तानच्या बॉर्डरवर काय चाललं आहे हेच ते जास्त बघायचे. त्यामुळे सर्व लक्ष आपण पाकिस्तानच्या सीमेरेषेवरच केंद्रित केले होते आणि चीनच्या प्रत्यक्ष सीमेजवळ पायाभूत अगदी प्रायमरी सुविधासुद्धा आपण निर्माण केल्या नाही हे आपल्याला मान्य करावेच लागेल. हा प्रदेश अतिशय दुर्गम आहे, वातावरणसुद्धा फारच वेगळं आहे, अतिशय थंडी आणि बर्फाच्छादित पर्वत यामुळे हा प्रदेश अत्यंत कठीण असा आहे. म्हणूनच इथे रस्ते, रेल्वे, धावपत्त्या बनवण्याच्या क्षेत्रात आपण बरेच मागे राहिलो. ह्या उलट जर तुम्ही बघितलं तर चीनने तिबेटमध्ये अनेक रस्ते, अनेक रेल्वे लाईन्स आणि अनेक धावपट्ट्या यांचं निर्माण कार्य यशस्वीपणे पार पाडलं. त्यामुळे युद्धासाठी या प्रदेशात ते जास्त तयार होते हे आपल्या लक्षात येईलच. 2008मध्ये काही म्हणजे जवळजवळ 3 धावपट्ट्याचं पुनर्निर्माण झालं, भारताने केलं. व 2019 आणि 2020मध्ये ले ते DBO म्हणजे पूर्व लडाखला जवळजवळ येणारा असा रस्ता आपण निर्माण केला. पण हे एवढंच काही पुरे नाही, अजून बरंच काही साध्य करायचं आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने या प्रदेशात बरंच काही होऊ शकतं आणि केलं पाहिजे हे गलवान नंतरच आपल्या लक्षात आलं. गलवान चकमकीनंतर भारताने जवळजवळ 40,000 आपले सैनिक पूर्व लडाखमध्ये तैनात केलेले आहेत. शिवाय
याच दरम्यान या सैनिकांसाठी अनेक सुविधासुद्धा आपण निर्माण केल्या आहे. जसे त्यांची राहण्याची सुविधा, थंड प्रदेशात लागणारा त्यांना पेहराव, त्यांचा आहार, या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं आहे. त्याचप्रमाणे दारुगोळांचा साठा, अनेक तोफा याही आपण तिथे पोचवले आहे. वायुसेनेने पण आपली बरीच लढाऊ विमानं आता लेह आणि थॉईसमध्ये तैनात केली आहे. त्यात MiG-29 आणि रफाल ही प्रमुख आहेत. शिवाय एअर डिफेन्स या क्षेत्रात सुद्धा आपण बरीच सुधारणा केली आहे आणि ती हवी होती आणि महत्त्वाचीही होती. पण आत्तापर्यंत ते आपण करू शकलो नाही. शिवाय बराच लष्करी सामुग्रीचा साठा म्हणजे दारुगोळा इत्यादी आणि तोफासुद्धा आपण C-17 ग्लोब मास्टर आणि C-130 हर्क्युलिस या विमानाने तिथे पोचवला आहे. आणि हिवाळ्याचा साठा आपण बऱ्याच प्रमाणात तिथे पोचवू शकलो. हे एक महत्त्वाची कार्य आपण करू शकलो असं म्हणता येईल. बरीचशी क्षेपणास्त्रे व शस्त्रास्त्रे आपण आता तिथे पोचवली आहे आणि तिथेच ठेवणार आहे. म्हणजे आपण युद्धासाठी सतत तयार राहणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपले पायदळ हे जगातील कुठल्याही पायदळापेक्षा पहाडी क्षेत्रात म्हणजे पहाडी क्षेत्रातील युद्धनीतीत अतिशय कुशल आहे हे जगाला माहिती आहे. आणि त्यांना मिळालेल्या या नवीन सोयी, दारुगोळा, तोफा आणि वायुसेनेची मदत याने त्यांचे मनोधैर्य अधिकच वाढले आहे. मागच्याच वर्षी म्हणजे 2020च्या वर्षी हिवाळ्यातसुद्धा आपल्या सैनिकांनी तिथे कडा पहारा दिला होता आणि त्या वातावरणातही त्यांनी आपले कार्य उत्तमरित्या पार पाडले. हे आपण यांना दिलेल्या नवीन सोयीमुळेच आहे असं म्हणता येईल. आता जे सैन्य तिथे तैनात आहे ते सतत चीन्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे आणि गलवानमुळेच आपण या भागाकडे लक्ष केंद्रित केलं व यापुढे या क्षेत्रात कधीच आपण गाफील राहणार नाही हे आता निश्चित झालेलं आहे. म्हणूनच गलवानचा जो हा धडा आपल्याला मिळाला तो फारच महत्त्वाचा आहे. आणि गलवान घडल्यानंतर एका वर्षात आपण काय काय साध्य केलं ते पाहून हे निश्चितच कळतं की आता चीन्यांना टक्कर देण्यात आपण सतत तयार राहणार. गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे मी जवळजवळ स्वातंत्र्योत्तर काळापासून बोलतो आहे, चीन आपला प्रदेश हळूहळू गिळंकृत करत होता. त्यांचा विस्तारवाद अगदी अखंड सुरू होता. पण भारताने त्याला सडेतोड उत्तर कधी दिलं नाही. म्हणजे त्यांच्या लक्षात राहील असं कधीच प्रत्युत्तर न दिल्यामुळे त्यांचा स्वतःवरचा विश्वास हा वाढतच गेला. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की गलवाननी हे सर्व चित्रच बदलून टाकलं. भारताने केलेला प्रतिहल्ला असं होता की चीन अगदी हादरून गेले. भारतही असा प्रतिहल्ला करू शकतो यावर त्यांचा विश्वासच नव्हता. पण गलवानने ते चित्र पालटले. बरं, भारताने नुसत्या लष्करी कारवायाच केल्या का? तर गलवानपासून धडा शिकून आपण फक्त लष्करी कारवायांपुरतंच मर्यादित राहिलो नाही, तर आपण सक्रिय परराष्ट्र धोरण राबवलं. चीनबरोबर आपण या लढ्यात बऱ्याच देशांना सामील करून घेतलं. आपण जसं चीन्यांना तोंड दिलं आणि त्यांच्यावर जसा आपण प्रतिहल्ला केला त्यामुळे सर्व देश भारतावर इम्प्रेस झाले असं म्हटलं तरी हरकत होणार नाही.
आणि त्यामुळेच बरेच देश आपल्याला मदत करायला तयार झाले. शिवाय कोविड-19च्या लस पुरवठ्याने आपल्या बऱ्याच नवीन मित्रराष्ट्र निर्माण झाले, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. क्वाड म्हणजे क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉगच्या माध्यमातून जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेला आपण बरोबर घेतलं आणि चीनच्या विस्तारवादाचा पर्दाफाश केला व या देशांबरोबर मिळून आपण चीनच्या दक्षिण समुद्र प्रदेशात शिवाय प्रशांत महासागरात चीन्यांची पकड कशी डिली करता येईल हे विचार करून साध्य केलं असं म्हणता येईल. चीन विरुद्धच्या या भारताच्या लढ्यामुळे दक्षिण आशियाई देशसुद्धा आता भारताबरोबर आहेत असं म्हणता येईल व भारताच्या नेतृत्वावर म्हणजे चीन विरुद्ध कार्यासाठी भारताच्या नेतृत्वावर त्यांचा आता विश्वास वाढत चालला आहे. भारताने चीनला जे सडेतोड उत्तर दिलं त्यामुळे भारतच चीन्यांना थोपवून धरू शकतो अशी या देशांची धारणा आहे आणि त्याचा उपयोग आपण पूर्णपणे केला पाहिजे. एकंदर काय तर गलवान एक ट्रिगर होतं आणि गलवाननंतर एका वर्षात बरंच काही बदललं आहे. जे 60-70 वर्ष होऊ शकलं नाही ते एका वर्षात आपण बदललं. आपली सुरक्षा व्यवस्था बरीच भक्कम झालेली आहे या प्रदेशात, पण अजूनही संकट टळलेलं आहे असं म्हणता येणार नाही. चीननी नुकतंच तिबेटमध्ये त्यांच्या ज्या धावपट्ट्या आहेत त्याच्यावर सराव सुरू केला आहे. शिवाय त्यांनी बऱ्याच तोफा अगदी सीमारेषेजवळ आणून ठेवल्या आहे आणि या तोफा अणुशस्त्रांचाही उपयोग करू शकतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे भारताला गाफील अजिबात राहता येणार नाही. आपण जे काही एका वर्षात साध्य करू शकलो ते पुढेही आपण सुरू ठेवून या प्रदेशात किंवा या क्षेत्रात सुधारणेकडे लक्ष पुरवणे फारच महत्त्वाचे आहे असं मला वाटतं. रस्ते, रेल्वे, धावपट्ट्यांचे पुनर्निर्माण, त्यांचं डांबरीकरण अशा अनेक गोष्टी फारच महत्त्वाच्या ठरतील. चीनच्या विरुद्ध गलवाननंतर म्हणजेच जून 2020 नंतर आपण बऱ्याच हालचाली सुरू केल्या आहे आणि त्या फक्त लष्करी क्षेत्रात मर्यादित न ठेवता सरकारने सध्याच्या व्यापार, परराष्ट्र धोरण, लष्करी कारवाईत सुसज्जता व मित्र राष्ट्रांबरोबर लढा देण्याची तयारी इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये पुढे वाटचाल केली आहे. जर आपण ही वाटचाल अशीच अखंड सुरू ठेवली तर चीनांना आपण थोपवूनच ठेवू नाही ठरणार, तर त्यांना आपण तिथून कायमचे हटवू शकू. आत्तापर्यंत सगळी जी सरकारं होती ती फक्त डिफेन्समध्ये बिलीव्ह करत होती, बट बालाकोट आणि सर्जिकल स्ट्राईक आणि गलवाननंतर ऑफेन्सिव्ह डिफेन्सचा आपण अतिशय चांगल्यारीत्या उपयोग करत आहे. म्हणूनच मला विश्वास आहे की पाकिस्तानला जसा आपण थोपवून धरला आहे तसं आता आपण चीन्यांनाही थोपवून धरू शकू. गलवाननंतर एका वर्षात जी घोडदौड आपण साधली आणि जी प्रगती आपण केली ती अशीच अखंड सुरू राहील या विश्वासासह मी तुमचा निरोप घेतो. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक्स द्या आणि काही कमेंट्स असतील त्या पण द्या. नमस्कार. जय हिंद.